आता जी बातमी आपल्या समोर येतेय ती देताना खरं तर मलाही अत्यंत लाजिरवाणी अवस्था अनुभवायला मिळते। कारण माणूस म्हणून आपण सगळे किती खालच्या पातळीला घसरतोय याचा या बातमीशिवाय दुसरा पुरावा असू शकत नाही। निवडणुकीमध्ये जर तुम्हाला 3 मुलं असतील तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढता येत नाहीत म्हणून नांदेडात निवडणूक लढण्यासाठी बापानं आपल्या मुलीचा जीव घेतलाय। ज्या मुलीला या बापानं मारलंय ती त्याची तिसरी मुलगी होती। जर 3 मुलं राहिली तर आपल्याला सरपंच पदाची निवडणूक लढता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर या बापानं चक्क तिसऱ्या मुलीचा जीव घेतलाय। घटना नांदेडमधली। लोकसंख्या नियंत्रणासाठी या गोष्टी हा नियम हा कायदा केला आहे। तर ते या नियमाचंच पुन्हा एकदा सरकारने रिव्ह्यू घेतला पाहिजे की याच्यातून खरोखर लोकसंख्येवर परिणाम झाला का, हा एक सगळ्यात आधी रिव्ह्यू घेतला पाहिजे। आणि अशा घटना असतील, समजा आता जुळं झालं तर ते एकच झालं नियमाने असं एकच समजतात। तसं असताना ही घटना मला वाटतं काय नियम दुसरा की जोड्याला 2 समजलं गेलं, पण या नियमात सुद्धा दुरुस्ती आवश्यक आहे। परंतु सामाजिक दृष्टीनं अशा प्रकारच्या घटना निवडणुकीच्या अँगलने होत आहेत, मला वाटतं दुर्दैवी आणि धोकादायक। अपकमिंग जनरल लोकल बॉडी इलेक्शंस में केरूर ग्राम पंचायत से सरपंच कॉन्टेस्ट करने के लिए 3 बेटे हैं तो डिस्क्वालिफाइड बोल के एक बेटे को कैसे तो भी निकाल देना बोल के हो, एक बेटी को उधर से लाके इधर तेलंगाना में मार डाल दिया।